नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यात आणि विशेष म्हणजे जाणकार शेतकरी सगळ्यांचे लाडके या गावचे चांगली प्रॅक्टिस जी द्राक्ष बागात म्हणता येईल का रूटमध्ये त्यांनी पहिलं काम केलेलं आहे 1998 पासून ते रूटमध्ये काम करताय. थोडी त्यांची माहिती घेऊ आणि ते आमच्याबरोबर जुडल्यानंतर कारल्याला जे त्यांचा अनुभव आला त्याची पण थोडी जाणकारी शेतकऱ्यांना भेटली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जून महिना चालू आहे, अतिशय बिकट परिस्थिती 2026 ची आहे का पाऊस नाही झालेला आणि पावसामध्ये अतिशय खतरनाक परिस्थिती भाजीपाला पिकात आलेली आहे आणि शेतकरी हवालदिल झालेला आहे. अशा स्थितीत जस्ट आमची शेतकऱ्यांशी ओळख झाली आणि ते बी आमच्याशी जुडले गेले. थोडी त्यांची माहिती घेऊ प्रथमतः आणि त्यानंतर व्हिडिओची थोडी चांगली विस्तृत जाणकारी घेऊ. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. उत्तम काशीनाथ उपाडी. गाव कोणतं आहे उपाडी साहेब? वरखेडा. वरखेडा गाव आहे. आता तुम्ही ज्यावेळेस माऊली ऑर्गॅनिक मध्ये आमच्याबरोबर जुडले, कारल्याचा तुमचा जुना अनुभव असेल किंवा तुम्ही जस्ट द्राक्ष बागायतदार आहे कारल्यात आले असाल तर तुम्हाला जो आमचा माहिती मिळाली आणि त्यानंतर तुम्ही जे मार्गदर्शन आमचं थोडं ऐकून हा प्लॉट सुधरवलाय आणि त्याद्वारे तुमच्याद्वारे आम्हाला इथं भरपूर शेतकरी तुम्ही जॉईंट करून दिले, तर ते कशा प्रकारे दिले थोडी तुमचीवाली माहिती सांगा. कारल्याचा प्लॉट म्हणजे असं का तो कळी सेटिंग भरपूर झाली पण ती जवळपास 90% वर तर डायरेक्ट पिवळीच पडून गेली होती. शिंदे साहेब आले ते दिसते ते ना, फोटो पण काढलेला आहे. म्हणजे इथपर्यंत पूर्ण पिवळं पडलं होती हा भाग पूर्ण, म्हणजे सुरुवातीचाच. बरोबर. म्हणजे जिथे वाटायचं बा आता कारल्याचा प्लॉट जाईल, मग योगायोगानं काय झालं, तुमचा प्लॉट आहे ना वरखड्यात एक, मग त्या प्लॉटची तुमची बाईट पाहिली मी. बरं. आणि लगेच फोन लावला त्यांना. आले ते नंतर दुपारून आल्यानंतर मग ते ना तुमचे पोषण स्प्रे सांगितले. पहिल्यांदा तर माऊली कल्चर ते ना बनवायला लावलं लगेच. बरं. संध्याकाळी लगेच बनवलं आम्ही. चौथ्या दिवशी लगेच फवारलं. दुसऱ्या दिवसापासून कळी हा पिवळं पडायचा जाऊ द्या तुमच्या समोरच आहे. इथपर्यंत म्हणजे इथून पुढं नॉर्मल 1% किंवा 2% कळ्या थोड्याफार गेल्या, त्या पण थोड्याशा. वातावरणात फार टेम्परेचर आहे इथं, पण प्लॉट नसता तुमच्याकडे त्याला तर 100% एक खुडा नसता झाला आमचा. चौथाच खुडा आहे हा. चालू होऊन 15 दिवस झाले प्लॉटला. म्हणजे प्लॉटचा आमचा 15 एप्रिलचा प्लॉट येतो. बरं. आज 66 दिवसात झाला प्लॉट फक्त. बरं. 66 दिवसामध्ये त्याचे जवळपास 4 खुडी झाली. ओके. आणि डायरेक्ट एका एकरामध्ये साधारणतः 50-55 कॅरेट निघतात. म्हणजे आपला 6 एकराचा प्लॉट आहे. हो, 6 एकराचा प्लॉट आहे. आता दररोज खुडतोय आम्ही थोडा थोडा. मित्रांनो बघा, 6 एकरचा प्लॉट आहे. रेग्युलर मध्ये त्यांची तोडाई. आणि इथं जर जुनं झाड बघितलं आपण, या भागात एकही कळी शेट नव्हती. आपण बघू शकता एवढा मोठा एरिया. आणि त्यानंतर जे माऊली कल्चरचं काम सुरू झालं त्यानंतर ही बघा सेटिंग. आता तुम्ही सेटिंग पण बघा आणि त्याचा फायदा आणि प्लस त्याच्यात व्हायरल जे इन्फेक्शन नॉर्मल होतं ते त्यातून पण झाड बाहेर निघतंय आणि चांगली सेटिंग अशी झालेली. तर त्यांनी इतकं सुंदर असं सांगितलेलं आहे. वरखेड्यामध्ये त्यांचा प्लॉटवर येऊ शकता, त्यांचं नाव दिलेलं आहे. आम्हाला गरज नाही सांगायची. इथले आजूबाजूचे शेतकरी त्यांना इतके जाणतात. द्राक्ष बागायतदार म्हणजे त्यांच्या बागेत काय घडले लोकांना इथं कळतं. तर ते नक्कीच तुम्हाला इथं कोणीही पत्ता देऊ शकतं. ना हा प्लॉट तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर असा प्लॉट आहे. आणि नंतर पण तुम्हाला जर या प्लॉटचे व्हिडिओ लागत असतील तर तसे कमेंट करा. नंतरच्या कळ्या बघा, पहिल्या कळ्या ज्या होत्या त्या छोट्या होत्या, आता नंतरच्या ज्या कळ्या आहे बघा यांचं अंतर तुम्हाला दिसतंय. मोठी कळी आहे, याचा काटा बघा मोठा वाढायला लागला आहे. काटा सुद्धा मोठा आणि कळी सुद्धा मोठी. जर तुम्हाला अशा कळ्या मोठ्या बनवायच्या आणि साईज पण घ्यायची, मार्केटमध्ये एक नंबर माल विकायचा आहे. मागील व्हिडिओ आम्ही जारी केलेले आहे, त्याद्वारे हे जसे जुडलेले तसे हा 6 एकरचा प्लॉट आहे मित्रांनो. खाली रूट आहे. रूटमध्ये त्यांनी बरेचसे प्रयोग केलेले, वेगवेगळे रूट लावलेले. बागात ते तज्ज्ञ आहे साहेब. तज्ज्ञ माणसाबरोबर पण माऊली काम करते, हे लक्षात येईल तुमच्यावाल्या. तुम्हाला आनंद आला ना पण नक्की? भरपूर. कारल्याचा प्लॉटच तो माऊली कल्चरमुळे राहिला, नाही तर आजूबाजूला एकही प्लॉट राहील नाही. आणि लोकही सांगता येतात पाहायला, सांगता ना मला. बरं, आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांना तुम्ही किती शेतकऱ्यांना सांगितलंय का याचे घ्या तुम्ही अनुभव? 20 शेतकऱ्याला सांगितलं. ज्यांच्याकडे कारले त्याला सगळ्याला फोन करून सांगितलं आणि नंबर द्याला आणि त्याला पण फोन करून सांगितलं. बरं. आणि व्हिजिट पण केली त्याने लगेच. तुमचं फीडबॅक पण चांगला आहे ना, जाता पाहता प्लॉटवर जाणं. बाकीच्या यायचं कसं असतं, पाहू करू. शेतकऱ्यापेक्षा तुम्हाला जास्त काळजी आहे त्या शेतकऱ्याचा प्लॉट चांगला झाला पाहिजे, हे महत्वाचं आहे. त्या दिवशी आले म्हणजे नुसतेच आले नव्हते ते. आल्यानंतर 6 तास होते ते बागात. 6 एकर म्हणजे एका एकराला 1 तास गेला ते. सगळे झाडं पाहिले, बारीक सारीक गोष्टी पाहिल्या. फुलं ड्रीपचा काय प्रॉब्लेम आहे का, खताचं काय आहे असं सगळं विचारलं ते ना. मग कोणी विचारलंय तुम्हाला वाटत असेल तर हे आमचे शिंदे साहेब, कारले तज्ञ साहेब. बोला.
आता काय म्हणणं आहे तुमचं? साहेबांना तुम्ही माहिती दिली त्याच्यात, नाही, त्यांना जेवढी माहिती दिली त्या पद्धतीने त्यांनी काम केलंय आणि त्याचा प्रत्यक्ष रिझल्ट समोर आहे. बघा आता या पद्धतीनं साहेबांचं काम आहे. प्रत्यक्षात तुम्हाला जर रिझल्ट घ्यायचे असतील तर साहेबांचं सुद्धा म्हणजे जे काम आहे ते तुम्हाला दिसतं इथं प्रत्यक्षात